पूर्व विदर्भात भाजपला मोठा धक्का बसलेला आहे। त्याचा कारणही तसंच आहे। 2 वेळा विधान परिषदेचे आणि 3 वेळा विधानसभेचे सदस्य राहिलेले गोपालदास अग्रवाल यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिलेली आहे। आपल्यासोबत स्वतः गोपालदासजी अग्रवाल आहेत। सर, काय पहिली प्रतिक्रिया असेल भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर? मी काँग्रेस परिवारामध्ये पुन्हा आपल्या घरी वापसीची प्रक्रियेमध्ये सामील झालेलो आहोत आणि मला एक मनाला खूप समाधान आहे की आपण आपल्या घरामध्ये येऊन नक्कीच आपल्या विकासाचे सर्व स्वप्न पूर्ण करू शकणार आणि त्या दृष्टीने काँग्रेसमध्ये येण्याची आमची जी वाटचाल सुरू केलेली आहे त्याला नक्की या गोंदियाच्या विकासाच्या दृष्टीनं एक मोठा पाऊल उचलण्याची जी माझी भावना होती ते मी सर्व भाजपाच्या नेत्यांची चर्चा करून हा विषय निवडलेला आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की गोंदियाची जनता माझ्या या निर्णयाला स्वागतच करणार आणि नक्की पुढच्या निवडणुकीमध्ये गोंदियाला विजयाची पावती आमच्या गोंदिया विधानसभेचे लोकांच्या माध्यमातून नक्की काँग्रेसला मिळणार याची मला पूर्ण खात्री आहे। आपण घरवापसीचा निर्णय केलेला आहे। किती तारखेला हा घरवापसीचा तुम्ही हा सोहळा घेणार आहात? नाही, आता घरवापसी औपचारिकरित्या व्हायची आहे, अनौपचारिकता आता झाली आजच आणि तो कार्यक्रम 13 सप्टेंबरला गोंदियामध्ये सर्कस ग्राउंडमध्ये एक मोठ्या गोंदिया जिल्ह्याच्या आमच्या सर्व सहकारी कार्यकर्ते आणि सर्व लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे आणि त्यामध्ये विशेषतः आमच्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रभारी महाराष्ट्राचे आदरणीय रमेश चेन्नीथलाजी आणि याचबरोबर आपल्या प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ आणि काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। माजी मुख्यमंत्री चव्हाण साहेब, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत असे अनेक नेते आणि विदर्भाचे सर्व नेते, शिवाजीराव मोघे, यशोमती ठाकूर, सुनील केदार असे सर्व नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि याचबरोबर आम्ही या कार्यक्रमामध्ये पूर्व विदर्भाचे 4ही काँग्रेसचे निवडलेले खासदार यांचा पण एक मोठा सत्कार त्यांच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने करणार आहोत। तर निश्चितपणे गोपालदासजी अग्रवाल यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपला निश्चितपणे मोठी हानी या ठिकाणी झालेली आहे, तर काँग्रेसला देखील मोठा बळ मिळालेला आहे। देवेंद्र रहांगडाले, एबीपी माझा, गोंदिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।